गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड सिनियर्स. आजच्या पॉडकास्टचं टॉपिक आहे 8 विकार. ओके, त्या 8 विकारांवर आजचा आपण टॉपिक घेतला आहे. इट्स अ व्हिडिओ पॉडकास्ट, नॉट अ टू पीपल पॉडकास्ट. इट्स अ व्हिडिओ पॉडकास्ट. तर गुड मॉर्निंग अगेन. डिस्क्लेमर आपण बघूया. या पॉडकास्टमध्ये मांडलेले विचार, मते आणि माहिती ही केवळ श्रोत्यांच्या सर्वसाधारण माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक, वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ला नाही. श्रोत्यांनी या माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच या पॉडकास्टमधील मते हे केवळ होस्ट याची वैयक्तिक मते आहे. ते कोणत्याही संस्था किंवा संघटनेचे अधिकृत मत दर्शवत नाही. धन्यवाद. आपण पॉडकास्टकडे वळूया. आपण जर का अध्यात्माचा किंवा पुराणांचा रेफरन्स घेतला तर त्यात मुख्य 8 विकार दिलेले आहेत. अष्टविकार, अष्टदोष अशा पद्धतीने त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. तर हे 8 विकार काय आहेत ते आपण बघूया आणि प्रत्येकाचा रोल काय असतो ते पण आपण बघूया. याच्यामध्ये आपण हे 8 विकार एक डिटेलमध्ये एक ब्रीफमध्ये बघू आणि 8 विकारांचं एक इंडिपेंडंट पॉडकास्ट नेक्स्ट रेंजमध्ये कवर केलं जाईल. तर आपण पहिलं जो विकार आहे तो काम कशासाठी असतो तर अतिरेकी इच्छा, वासना याच्यासाठी काम असतं. तसंच सेकंड नंबर बघायला गेलं तर क्रोध, राग आणि आवेश. लोभ म्हणजे लालसा आणि संग्रहवृत्ती. मोह, अज्ञानातून निर्माण होणारी आसक्ती. मद म्हणजे गर्व, अहंकार. मत्सर म्हणजे ईर्ष्या, हेवा. भय म्हणजे भीती, असुरक्षिततेची भावना. द्वेष म्हणजे वैरभावना आणि सूड. हे 8ही विकार आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात आणि हे 8ही विकार एखाद्या मिठाप्रमाणे किंवा साखरेप्रमाणे असतात. जसं मीठ आणि साखर हे प्रमाणात वापरायचं असतं तर ते त्या पदार्थाला चविष्ट बनवत नाही, तर ते एकदम शरीराला फायदेशीर पण ठरतं. तसंच हे 8 विकार आहे. कमी झाले तरी प्रॉब्लेम, जास्त झाले तरी प्रॉब्लेम. तर त्याचं जजमेंट प्रत्येकाला आलं पाहिजे, हा उद्देश आहे आणि त्याचा प्रॉपर उपयोग झाला पाहिजे, हा एकमेव उद्देश आहे. आता आपण थोडं डिटेलमध्ये जाऊया. आपण सायंटिफिक पॅरलल बघून घेऊ याला. काम म्हणजे एक्सेसिव्ह डिझायर किंवा लस्ट. ओके, आधुनिक मानसशास्त्रात पर्टिक्युलरली ॲडिक्टिव्ह बिहेवियर किंवा इम्पल्सिव्हिटीशी तुलना करता येते. ज्यावेळेस डोपामाइन रिवॉर्ड सिस्टीम जो एक प्रकार असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये, त्याच्यामुळे मनुष्याला सतत सुखद अनुभवांची ओढ असते. ओके, आपण सेकंड ह्याच्यावर जर का गेलं तर क्रोध, अँगर आणि ॲग्रेशन. न्यूरोसायन्समध्ये ॲमेडगला म्हणून हा मेंदूचा भाग असतो, तर तो राग आणि भीती नियंत्रित करत असतो. अँगर मॅनेजमेंट हे आधुनिक थेरपीचे स्वतंत्र क्षेत्र आहे. ओके, हे झालं क्रोधाबद्दल. आपण फक्त थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. तुम्हाला जसं ज्या पॉईंटबद्दल तुम्हाला क्वेरी असेल यू कॅन फाइंड आउट ॲट एनीवेअर. ओके, लोभ, ग्रीड. बिहेवियरल इकॉनॉमिक्समध्ये लॉस, ॲव्हर्जन व मटेरियलिस्टिक बायस. ओके, एक्सेसिव्ह ग्रीडमुळे काय होतं तर ऑब्सेसिव्ह होर्डिंग डिसऑर्डर उद्भवतो. ओके, हा झाला लोभाचा प्रकार. तसंच आपण चौथ्या ह्याच्यावर जाऊ, मोह, अटॅचमेंट किंवा डिल्युजन. ओके, फ्रीडच्या सायको ॲनालिसिसमध्ये फिक्सेशन आणि अटॅचमेंट इश्यूज असं एक मोठं चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आपण डिटेलमध्ये नंतर बघू. तसंच मॉडर्न सायकोलॉजीमध्ये कॉग्नेटिव्ह बायस म्हणून ओळखले जातात. तर अटॅचमेंट आणि डिल्युजन्स हे त्याचाच भाग आहे. तर पाचव्या ह्याच्यावर आपण जर का गेलो तर मद म्हणजे इगो, प्राईड आणि ॲरोगन्स. पर्सनॅलिटी सायकोलॉजीमध्ये नार्सिसिस्टिक ट्रेट्स. न्यूरोसायन्समध्ये हे सेल्फ रिवॉर्ड बायसशी संबंधित आहे. तसंच आपण 6व्या ह्याच्यावर जर का गेलो तर मत्सर, जेलसी, एनवाय. इव्होल्युशनरी सायकोलॉजीमध्ये ही नैसर्गिक सामाजिक भावना मानली जाते. रिसर्च जेलस और सोशल कंपॅरिझनमध्ये थेअरीशी निगडीत आहे. ओके, 7वा प्रकार बघायला गेलं तर तो भय, फिअर आणि अँझायटी. ओके, तर डायरेक्ट सायन्स कोरिलेशनमध्ये त्याला जर का म्हटलं तर स्ट्रेस हार्मोन्स, कोरिस्टल असं म्हणतात, किंवा अँझायटी डिसऑर्डर या भावनेचे त्याची रूप आहेत. शेवटचं आपण बघूया द्वेष,
हेट्रेड ऑर रिसेंटमेंट. न्यूरोसायन्समध्ये हे क्रॉनिक स्ट्रेस ॲग्रेशन सर्किट ॲक्टिव्हिटी करते. सोशल सायकोलॉजीमध्ये द्वेषामुळे हेट्रेडमुळे इन ग्रुप आउट ग्रुप कन्फ्लिक्ट तयार होत असतात. तर त्याचा इफेक्ट पडत असतो आपल्या थॉट प्रोसेसवर आणि इनडायरेक्टली आपल्या बॉडीवर. इनडायरेक्टली तो आपल्या बॉडीवर फरक पडत असतो. तर हे अशा 8 विकार मेन्शन केलेले आहे. नॉट ओन्ली इन द पुराणास बट इन द रिसेंट मेडिकल सायन्स ऑल्सो. नॉट ॲज इज 8 विकार्स, पण सायकोलॉजी, न्यूरोसायन्स आणि बिहेवियरल सायन्समध्ये असं कॅटेगरायझेशन मेन्शन आहे. तर यावर जर का कॉग्नेटिव्ह थेरपी आणि माइंडफुलनेस मेडिटेशन बिहेवियर थेरपी हे उपाय दिले जातात. ओके, आता आपण या 8 विकारांची प्लस मायनस दोन्ही बाजू बघून घेऊ. अतिशय आपण परत कामावर जाऊ. सकारात्मक बाजू कुठली आहे जर का इच्छा आणि आकांक्षाची, तर सकारात्मक बाजू आहे की नवीन शोध, कष्ट करण्याची प्रेरणा. नकारात्मक बाजू त्याची आपण बघायला गेलं तर अतिरेक वासना, व्यसन, चुकलेले निर्णय. ओके, अशी त्याची निगेटिव्ह साईड आहे. आपण क्रोधवर गेलो, राग आणि असंतोष. तर राग योग्य वेळ व्यक्त झाला तर अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देतो. याची सकारात्मक बाजू कुठली, तर समाजातील चुकीविरुद्ध आंदोलन, बदल घडवणे, ही त्याची सकारात्मक बाजू आहे क्रोधाची. नकारात्मक बाजू कुठली क्रोधाची, तर नियंत्रण नसेल तर हिंसाचार, नाती तुटणे, रिलेशनशिप खराब होणे, हा क्रोधाचा प्रकार आहे. तिसरा जो प्रकार आहे लोभ. ओके, लालसा, अधिक मिळवण्याची इच्छा. ओके, थोडा लाभ असेल तर माणूस ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करतो. ओके, तर ही झाली सकारात्मक बाजू. मेहनत, याचा इम्पॅक्ट काय पडतो, मेहनत, उद्योग, धनसंपादन. त्याचीच कॉईनची दुसरी बाजू, नकारात्मक बाजू बघायला गेलं तर अतिलोभामुळे भ्रष्टाचार आणि अनैतिकता या प्रकारांना जन्म मिळतो. चौथा प्रकार जो आहे तो मोह, आसक्ती. ओके, मोहामुळे नाती टिकतात, कुटुंब समाज यांची बांधणी होते. सकारात्मक बाजू कुठली आहे मोहाची, तर कुटुंबासाठी जबाबदार, प्रेम, ही सकारात्मक बाजू. नकारात्मक बाजू कुठली, तर अज्ञानामुळे चुकीच्या गोष्टींना चिकटून राहणे, हा प्रकार झाला मोहाचा. आपण 5व्या प्रकारावर बघू आता. मद, गर्व आणि अहंकार. थोडा अहंकार आत्मविश्वास देतो. ओके, त्याची सकारात्मक बाजू कुठली, तर आत्मसन्मान, नेतृत्व गुण. तशीच कॉईनची दुसरी बाजू बघायला गेलं तर नकारात्मक बाजू कुठली, तर अति अहंकाराने नाती तुटतात, एकाकीपणा येतो. हे झालं मद, गर्व आणि अहंकार. 6वा भाग जो आहे तो मत्सर, ईर्ष्या. ईर्ष्येमुळे माणूस दुसऱ्याप्रमाणे यश मिळवण्याचा प्रयत्न करतो. याची सकारात्मक बाजू कुठली, तर स्पर्धात्मक वृत्ती, प्रगतीची प्रेरणा. तसेच नकारात्मक बाजू कुठली, तर सतत तुलना, असंतोष, कटुता. हा झाला 6वा प्रकार. आपण 7व्या प्रकारावर जाऊ. भीती, फिअर. भीतीमुळे माणूस सावध राहतो, धोके टाळतो. याची सकारात्मक बाजू कुठली, तर जीवनरक्षण, काळजी. नकारात्मक बाजू कुठली, तर अतिभय, आत्मविश्वास हरपणे, संधी गमावणे, हा त्याचा प्रकार झाला. 8वा प्रकार कुठला, तर द्वेष. 8वा प्रकार कुठला, तर द्वेष, वैरभावना. योग्य प्रमाणात द्वेष चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवतो. सकारात्मक बाजू कुठली, तर वाईट प्रवृत्तीला विरोध, न्यायासाठी उभे राहणे. तसेच नकारात्मक बाजू कुठली, अतिद्वेषामुळे सूड, हिंसा, मानसिक ताण, असं त्याचा प्रकार असा त्याचा निगेटिव्ह साईड आहे द्वेषाची. आता आपण जर का ओव्हरऑल जर का ॲनालिसिस केलं तर हे 8 विकार माणसाच्या मनाचे नैसर्गिक भावनिक रंग आहे. संतुलित प्रमाणात ते प्रगती, आत्मसुरक्षा आणि समाज रचना यासाठी उपयुक्त असतात. पण अतिरेक प्रमाणात गेले तर ते आयुष्य बिघडवतात सुद्धा. म्हणूनच आपले जर का आपण रेफरन्स बघितला, मेडिकल रेफरन्स असो किंवा पुराण असो, तर यांना मेडिटेशन, एक्झरसाइज, ओके, आणि मेडिटेशन आणि एक्झरसाइज यांनी कंट्रोल करता येतं. तर हे आपण आता याचं प्रकार बघितला. तर आपण ह्याचंच जर का डिटेलमध्ये 8 विकार जसे त्याची सकारात्मक बाजू आहे तशी नकारात्मक बाजू आहे. आपण प्रत्येक विकाराची डिटेलमध्ये एक मी व्हिडिओ पॉडकास्ट बनवेल आणि तुमच्यासमोर परत येईल. मित्रांनो, मी हा टिपिकली छोटा बनवण्याचा प्रयत्न केला कारण की मला इनपुट्स मिळालेत फ्रेंड्सकडनं की 30 मिनिट्स, 35 मिनिट्स, 25 मिनिट्स हे थोडं लेंदी होतं. तर शॉर्ट झालं तर इट वुड बी गुड. त्याच्यामुळे हे थोडं आपण चॅप्टर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा प्रयत्न केलेला आहे. तरी हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे पाठवा. कोणाला कळत नकळत फायदा झाला तर बरं वाटेल आणि कोणाचं मन दुखलं असेल तर सॉरी. धन्यवाद.